हे एक वेगळा आवाज येणाऱ्या काळात या क्रिकेटला लाभलेला आहे. त्याच आवाजाकडे मी तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी घेऊन जातो. सचिनजी मोरे आणि जितेंद्रजी शिंदे आपण संपर्क करा प्लीज. सचिनजी मोरे सर आणि जितेंद्रजी शिंदे सर, आपण या मॅच साठी अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. सचिनजी मोरे आणि जितेंद्रजी शिंदे, आमच्या बनकर साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. बनकर साहेब, जालिंदर बनकर साहेब, आपल्याला विनंती आहे या संपूर्ण स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी आमचे मंगेश महाडिक, आदिनाथ महाडिक, त्यानंतर महेश महाडिक, श्रीकांत सारंगे, आमचे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष, त्यानंतर संदीप महाडिक हा मैदान सज्ज करण्यासाठी त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्यानंतर गणेश शिर्के आहेत, संकेत सारंगे, अविनाश महाडिक, आदिनाथ महाडिक तर आहेतच हे संपूर्ण स्पर्धांवरती लक्ष ठेवून. त्यानंतर संपूर्ण आमचे गणेश महाडिक आहेत, यांचं सुद्धा धन्यवाद. तर वळूया या मॅचकडे. तर मी घेऊन जाणार आहोत मनोज सरांच्या सोबत आणि टाकी कोण. आणि दोन्ही टीमला सूचना आहे की ही शेवटचं कॉल असेल तुम्हाला. आपण जर पहिला बॉल टाकायच्या अगोदर आपला 12th मॅन नसेल तर आपल्याला पेनल्टीचा सामोरे जावं लागेल. दोन्ही टीमला ही सूचना असणार आहे. टीम करंजकोल आणि टीम टाकीसाठी घेऊन जातोय किशोर जी कोकरे सरांकडे. धन्यवाद रुपेश सर. अन्वी अविनाश महाडिक हिच्या स्मरणार्थ, ह्या छोट्याशा कन्याच्या स्मरणार्थ आज दिनांक 24 डिसेंबर 2021 नक्कीच 2021च्या उत्तरार्धामध्ये चालू असलेला सामना आपण पाहणार आहोत. तिथं मात्र सरपंच चषक 2021 याचं आयोजन आपण पाहतोय अविनाश महाडिक यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अतिशय मेहनत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तसेच तितकंच कौतुक करेल tenniscricket.in त्यांची सुद्धा टीम सकाळपासून तैनात आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथं मात्र चालू सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टाकीकोंड आणि करंजकोल या दोन संघादरम्यानची ही लढत आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. तर टाकीकोंड संघाला विनंती असणार आहे आपला 12 प्रतिनिधी माईक पाशी पाठवायचा आहे. तर दोन्ही संघांचं सुद्धा कौतुक करेल. दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी नक्की मॅच चालू व्हायच्या अगोदरच इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं अभिनंदन करेल. घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे चालू सामना पाहतोय, जिथे टाकीकोंड संघानं प्रथम नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि करंजकोल संघाला फलंदाजी आमंत्रित केलं होतं. तर फलंदाजीला आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज मैदानामध्ये असेल 40+ चे खेळाडू डावखुरे फलंदाज आहेत ज्यानं जुनं क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं. महाडमध्ये हाहाकार माजवला होता. हॅलो 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 प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम. हॅलो 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 हॅलो
तर मैदानाच्या आतमध्ये वळूयात, जिथं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. इथे मात्र पंचांचा इशारा येईल. हा मात्र स्वेर चेंडू आहे, अवांतरी धाव असणार आहे आणि अवांतरी धावेच्या सहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय हर्ष. इथं सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तितक्या सन्मान जिद्दीनं खेळून काढलाय. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. एक धावीच्या सहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 धावा. तिथं मात्र प्रथम टाकीकोड संघानं नाणेफेक जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तितकी साजेरीशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो विलास. पहिल्या 5 चेंडू मध्ये 6 धावा जमा केल्यात करंजकोल संघानं प्रथम फलंदाजी करत असताना. जिथं म्हटलं होतं संघाच्या संघनायकांना 18 चेंडू मध्ये 20 धावांवरती रोखू आणि त्या सरासरीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू काल क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत मात्र चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार, आटके पार चौकार. या चौकाराच्या सामन्यात धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. पंचांच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त होतं असं घोषित होतंय आणि या 4 धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र धावफलकावर जाऊन पोहोचलं 10 धावेवरती. पहिल्या ओव्हर अखेर 10 धावा बिनबाद जमा केल्यात करंजकोल या संघानं. तिथं मात्र एक चौकाच्या साहाय्याने खेळताना पाहायला मिळतोय फलंदाज अनिल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आज जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत पवार, दीपेश ढोले, रोहित इरमाले आणि प्रतीक मुसळे. हे धुरंधर आज मात्र लाईव्ह टेलिकास्ट करताना पाहायला मिळत आहेत. टाकीकोण संघाकडनं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर. जिथं मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र समीर वरती विश्वास दाखविलाय. पहिला चेंडू मात्र उजव्या पंच मात्र स्क्वेअर घोषित करतायत. अवंतरी धावेच्या सहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा. हर्ष हा फलंदाज नक्की सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावा त्याच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहतोय. हर्ष मात्र नो स्ट्राईक एंडला असेल, त्याला साथ देतो. एक चौकारची सहाय्याने खेळ असलेला फलंदाज अनिल. गोलंदाज समीर आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फलंदाज हर्षडी. इथे हर्ष ऑफस्टिक वरती सफल झाला होता. त्या दरम्यान मध्ये चेंडू हवेत खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मात्र पहिल्या विकेटचा पतंग होतोय. हर्ष बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला आद्रा बसलाय तब्बल 11 या धावसंख्येवरती. तिथं मात्र कमबॅक केलेलं पाहायला मिळतंय गोलंदाज समीरनं. जिथं मात्र पहिला चेंडू स्वेर हाताळला होता, तदनंतर मात्र एस्टेनच्या आतमध्ये चेंडू हाताळला आणि ते मात्र हर्षला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय करंजकोल संघाकडनं उमेश नंबर 3. उमेश हा फलंदाज नवीन मैदानात दाखल झालाय. डावकुरा फलंदाज 40+ हा खेळाडू नक्कीच हाहाकार माजवतोय मैदानाच्या आतमध्ये, जो की एक चौकाच्या सहाय्याने खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय समीर हा गोलंदाज असणार आहे. आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. एक डावकुरा फलंदाज अनिल साठी. इथं मात्र अवैध चेंडू खेळला. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथं मात्र कोणतीही चुकी नसेल आणि दुसरा हादरा बसेल. करंजकोल संघाला 2 सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेल्या पाहायला मिळत आहेत. अनिल हा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा हा मात्र बसलेला पाहायला मिळतोय. करंजकोल या संघाला 11 या धावसंख्येवरती. इथे मात्र हॅट्रिकच्या कदरावरती असणार आहे गोलंदाज समीर. जिथं मात्र आपण पाहिलं होतं नडगाव संघाचा गोलंदाज साहिल हा मात्र हॅट्रिकच्या कदारावरती पाहिला होता, परंतु हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे मात्र समीर सुद्धा हॅट्रिकच्या कदारावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का गोलंदाज समीर? तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. स्ट्राईक फलंदाज उमेश हा फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. अकोट टप्प्याचा चेंडू होता, उसळी पाहायला मिळते त्या चेंडूवरती. इथे मात्र फलंदाज उमेशला मात्र रोखून ठेवले गोलंदाज समीरनं. इथं मात्र निर्धाव चेंडू आलाय, धावफलक मात्र स्थिर असेल. 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जिथे मात्र करंजकल संघाचे 2 सलामीर मैदानाच्या हॅलो हॅलो इथे मात्र मोठा फटका आलाय. या मोठ्या फटक्यावरती धावा असतील 6 आणि या 6 धावेच्या सहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 17. 2 बाद 17 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे आणि इथं मात्र फलंदाज अक्षयनं उमेशनं आपले हात खोललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगेच पहिलाच षटकार पाहायला मिळते या पूर्वार्धामध्ये करंजकुल संघाकडनं, जिथं मात्र एक चौकार आला होता अनिल याच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र उमेशनं इथं षटकार खेचलाय. पुन्हा त्या सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी. तदनंतर मात्र यष्टीरक्षक आपलं काम चोखरित्या पार पाडताना पाहायला मिळतोय. इथं मात्र षटक क्रमांक दुसरा असेल, त्यामधील एक चेंडू येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी अद्याप आपण जर पाहिली ना तर समीरच्या गोलंदाजीमध्ये ज्यानं मात्र 7 धावा खर्च केल्या, जिथं मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र समीरनं एक षटका नक्कीच त्याला सुद्धा खर्च करावा लागला, परंतु 7 धावा त्यानं खर्च केल्यात आणि 2 विकेट घेतलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही स्विंग करताना पाहायला मिळतं. हा गोलंदाज पहिला आपण जर चेंडू पाहिला तर लेग स्विंग केला होता, तदनंतर मात्र इन स्विंग हा मात्र चेंडू हाताळलाय. हॅलो 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 इथं मात्र थोडस डीजे मास्टर आपल्याला नाराज करताना पाहायला मिळतो. तदनंतर मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी समीरकडनं आपण पाहिली, 7 धावा खर्च केल्या आणि 2 मोठे मासे त्याने ते सुद्धा गळाला लावलेले आपण पाहिले. आता मात्र संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवलाय. अशोक या गोलंदाजा खांद्यावरती जबाबदारी टाकली. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. अशोकच्या वाट्याला 17 धावा नक्की झाल्यात. अशोक मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल. इथं सुरेख गोलंदाजी, तदनंतर तितक्या ताकदीचा फटका स्क्वेअर लेग मध्ये तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. तत्पर 1 धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र पुढे सरसर होईल. धावफलक मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 18 धावा. 2 खेळाडू नक्कीच बाद झालेत. अनिल आणि हर्ष हे 2 सलामीला आलेले फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. तदनंतर मात्र उमेशनं डाव सांभाळला. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उमेश, जो की 1 षटकाच्या सहाय्याने खेळताना पाहायला मिळत होता. इथं मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू काय क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो आणि ट्रॅव्हल होतोय सरळ सीमा रेषा पार. या 4 धावा या चौकाच्या सहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 22 धावा करंजकुल संघाच्या. जिथं मात्र टाकीकोट संघाच्या संघनायकानं म्हटलं होतं की आम्ही 20 धावांवरती रोखू, परंतु इथं करंजकुल संघानं मात्र त्या धावांचं आव्हान मात्र पेललंय. 22 धावा नक्की जमा केल्यात. 2 मोठे फलंदाज बाद झालेत. इथं मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल यावेळेस उमेश हा फलंदाज असेल, जो की 1 चौकारच्या सहाय्याने खेळताना पाहायला मिळतो. त्याला साथ देतो एकेरी दुहेरी धावा खेळत असताना फलंदाज अक्षय. गोलंदाज मात्र अशोक. इथे मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. परंतु आपल्या षटकातील 3रा चेंडू सज्ज. इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट असं काहीसं मैदानाच्या आतमध्ये म्हणताना पाहायला मिळतोय. गोलंदाज समीर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं मात्र 2ऱ्या चेंडूवरती चौकार खेचला होता उमेशनं. तदनंतर मात्र त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि उमेशला मात्र तंबूचा आश्रय दाखवलाय गोलंदाज समीरनं अशोकनं. चांगली गोलंदाजी अद्याप आपण पाहिले टाकी कोण संघाकडनं, जिथं पहिलं षटक हाताळलं होतं विलासनं, ज्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र समीरनं पूर्णपणे नेस्ता नाबूद केलं करंजकुल संघाला.
7 धावा दिल्या आणि फक्त 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये त्याने सुद्धा घेतल्या. इथं मात्र अशोक हा गोलंदाज आलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. त्यानं 5 धावा खर्च केल्यात आणि 1 फलंदाज नक्कीच बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. उमेशची जागा भरून काढण्यासाठी शैलेश. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे टाकी कोण संघाकडनं, जिथे मात्र गोलंदाज अशोक चांगल्या लयात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता बाकी यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखरित्या पार पाडताना पाहायला मिळतोय. 22 धावा धापलकावरती लगावल्या गेल्यात. या सत्रातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असणाऱ्या चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अशोक याच्या माध्यमातून. स्टाकेंडला फलंदाज शैलेश. इथे मात्र ओरपिच मध्ये चेंडू होता हवेत खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्टाईन. इथे मात्र चुकी होतीये. शैलेशला एक जीवनदान मिळतंय. 2 धावा पूर्ण नक्कीच. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र प्रयत्न सफल ठरलाय. 2 धावा नक्कीच असतील. 2 धावेच्या साहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा. दोन संघांना विनंती करतो की नाणेफेकसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय कल्पेश. हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. जिथवर आपण जर पाहिलं ना 4 फलंदाज नक्कीच करंजकोल संघाचे बाद झाले. 24 धावा या फक्त त्याने जमा केलेल्या आपण पाहतोय. इथे मात्र अखेरचा चेंडू अशोक याच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा फुलटॉस मध्ये चेंडू होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र शतरक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2ही धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुसगाव टीम कॅप्टन रनिंग विकेट आपण पाहतोय. कुसगाव टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय. कुसगाव टीम कॅप्टन आणि डीके नांगलवे टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय. कुसगाव टीम कॅप्टन घेऊन जायचं आहे. डीके नांगलवाडी आणि कुसगाव दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. डीके नांगलवाडी आणि या टॉस साठी मी विनंती करेल आमच्या नडगाव नांगलवाडीचे नवनिर्वाचित तंटमुक्ती अध्यक्ष श्रीकांतजी सारंगे त्यांच्या समेत अरुणजी शिंदे यांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचंय. नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांतजी सारंगे डीके नांगलवाडी आणि कुसगाव टीमचे कॅप्टन टॉस साठी या. डीके नांगलवाडी टीमचे कॅप्टन डीके नांगलवाडी टीमचे कॅप्टन डीके नांगलवाडी टीमचे कॅप्टन प्रतीक आदिनाथ माडिक नयन. यस आमच्या सोबत नयन ठाकूर. श्रीकांत सारंगी सर आपल्याला विनंती आपण यायचंय. अरुण शिंदे आपण पण यायचंय आणि संतोषजी माडिक आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत. कुसगाव टीमचे कॅप्टन मनसूर भाई जरा जल्दी करें प्लीज. नांगलोड टीमचे खूप मोठे समोर सपोर्टर लाईफलाईन अरुण शिंदे आमच्या सोबत जोडले जात आहेत. तर मनसूर भाई तर कुसगाव टीमचे कॅप्टन मनसूर भाई आमच्या सोबत जोडले जात आहेत. नांगलोड टीमचे कॅप्टन नयन ठाकूर आणि टॉस श्रीकांत सारंगे आमचे नवनिर्वाचित तंटमुक्ती अध्यक्ष. टॉस आपण पाहतोय कॉल आहे आणि काटा. तर कुसगाव टीम ने टॉस जिंकलेला. मनसूर भाई आपने टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा आपका? डिसीजन फील्डिंग लगेगा. यकीनन सामने होम टीम है, होम ग्राउंड के टीम के साथ आप खेलने वाले हो, लेकिन फिर भी अगर देखा जाए तो आपने फील्डिंग करने का फैसला लिया. कितने रन्स के सामने उनको रोकने की कोशिश करोगे? हमारा अंदाजा है 30-35 रन के अंदर उनको करेंगे हम.
डेफिनेटली थँक्यू सो मच मनसूर भाई. तर नयन ठाकूर आपण टॉस हरला तर DK नांगलवाडीकडून आज पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना आपण पाहायला मिळतात. समोरच्या टीमने टॉस जिंकलाय, 30-35च्या आतमध्ये थांबवायचा विचार केलेला आहे. तुम्ही किती रन माराल? आमचे ओपनर बॅट्समन आकिब धनसे आणि आदिनाथ महाडिक यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे ते आम्ही स्कोअर 50च्या पर्यंत न्यायचे प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट DK नांगलवाडी टीमसाठी आणि मनसूर भाई आपल्यासाठी कुसगाव टीमसाठी. तर थँक्यू सो मच पिंट्या सारंगे आणि अरुण शिंदे, आपलं सुद्धा खूप सारा धन्यवाद. तर या मॅच साठी आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडले जाणार आहोत. आमच्या समोर समालोचन कक्षामध्ये रोहा तालुक्यातील एक बुलंद आवाज किशोरजी कोकरे सर यांच्यासोबत आम्ही जोडले जाणार आहोत. किशोरजी कोकरे सर. धन्यवाद रुपेश सर. तर वळूयात मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाचा खेळ जाणून घेण्यासाठी, जिथं मात्र करंजकोल संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावांचा डोंगर जमा केला आहे. 26 धावा आणि 27 धावांचा आव्हानात्मक धावसंख्यांचं महारथ उभं करून ठेवलं टाकीकोण संघासमोर. ते महारथ पेलण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. अविनाश आणि विलास. इथं मात्र समोरील डिलिव्हरी होती, बॅट्समन ओळखलं होतं आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, एक धावेवरती समाधान. एक धावेने मात्र श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. एक धावेच्या सायना श्री गणेशा झालाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अविनाश. आता मात्र विलासला संधी दिली खेळण्याची. प्रथमतः स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. फलंदाज विलास ज्यानं मात्र गोलंदाजी अफलातनं केली होती. 10 धावा या फक्त खर्च केल्या होत्या. नक्कीच आपण पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र गोलंदाज साहिल पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतो विलासाठी. इथे मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता, सुरेखरित्या खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मात्र पूर्ण होते आणि एक धावेच्या साहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावा. तर पुन्हा एकदा गोलंदाज साहिल आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय फलंदाज अविनाश साठी. इथं गोल्डन स्पॉटवर टप्पा पडला होता, त्यानंतर भिरकावून दिला बॅकर स्क्वेअर क्षेत्रामध्ये. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चौकारच्या साहाय्याने धावफलक मात्र सरसावेल 6 या धावसंख्येवरती. जिथे मात्र 27 धावांचं आव्हान पेलायचं आहे आणि नक्कीच आव्हान पेलत असताना अविनाशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार आपण पाहतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 3 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर 6 धावा. इथं मात्र कमबॅक करावं लागेल साहिलला, कारण की लो स्कोअरची मॅच आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 27 धावांची इथं गरज होती. तिथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती अविनाशनं आपले हात खोललेले पाहायला मिळत आहेत. चौकारत्या सुद्धा माध्यमातून आपण इथे जोडला गेलेला आपण पाहतोय. पुन्हा आता सुरेख गोलंदाजी, हवेत चेंडू आणि चांगला गॅदर केलाय. इथे मात्र अफलातनं झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला इथे मात्र बाद होतोय. अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. होतं गोलंदाज साईला आणि ते कमबॅक नक्कीच त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. तर कमबॅक काय असतो? पुरंदराच्या 10 वेळी महाराजांनी मिर्झा राजेला 23 किल्ले दिले होते, तेव्हा स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते आणि अवघ्या 9 वर्षांनी स्वराज्यात 361 किल्ले नक्कीच विजय केलेले आपण पाहिले. याला कमबॅक म्हणतात. असंच कमबॅक करावं लागेल साहिलला. नक्कीच विकेट क्रमांक पहिला इथं मात्र पाहतोय आपण अविनाशच्या स्वरूपात चौकार लागला होता, त्यानंतर मात्र साहिलनं त्याला माघारी परतला. इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 8 के पार षटकार. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र षटकार आला आणि षटकाच्या साहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. चांगली गोलंदाजी तिथवर चालली होती साहिलची, तदनंतर मात्र विलासने आपले हात खोललेत.
षटकार खेचलाय सायल्याच्या गोलंदाजीवरती 12 धावा नक्की जमा केल्यात. इथे मात्र सुरेख गोलंदाजी गोल्डन स्पॉटवर टप्पा पडतोय. थोडीशी उसळी घेतोय बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू मात्र जातो फाय स्लिप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 13 धावा नक्की धापलकावरती लगावल्या जातील. पंचांच्या माध्यमातून पहिलं षटक मात्र समाप्त होते असं घोषित केलं जात आहे. एक षटका अखेर धापलकर धावसंख्या असेल टाकीकोण संघाची एक बाद तब्बल 13 धावा. चांगली फलंदाजी जितवर चालू आहे टाकीकोण संघाकडनं 27 धावांचं आव्हान पेलायचं आहे आणि आव्हान पेलत असताना मोठे फटके नक्कीच पाहायला मिळाले. जितवर मात्र अविनाशने एक चौकार खेचला होता. तदनंतर मात्र विलासने आपले हात खोलले आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा षटकार आपण पाहिला. 13 धावा मात्र इथं पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. आता मात्र स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अनिल हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. जिथं मनोज वगैरे सरांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोललं होतं की अनिल हा असा गोलंदाज आहे नक्कीच आपल्या फिरकीच्या जादूमध्ये नक्कीच फलंदाजाला विचंबित करण्यात सातत्याने त्याला यश होतं. इथं मात्र आता त्याच्यावरती जबाबदारी असणार आहे कारण की आपण जर पाहिलं ना तर 27 धावांचं आव्हान होतं आणि त्या आव्हान पेलत असताना 13 धावा मात्र जमा केलेल्या आहेत आणि आता मात्र गोलंदाज अनिल याला मात्र कमी धावा देऊन टाकीकोण संघाला रोखावं लागेल. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांकडे आपल्याला अतिशय दक्ष असे पंच तटस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतात. दात मात्र फेटाळून लावतायत. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धापलक मात्र स्थिर असेल. 13 धावा एक फलंदाज नक्कीच बाद झालेला आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. अविनाश पुण्याचा गोलंदाज अनिल हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फलंदाज विलाससाठी जो की एक षटकाच्या सहाय्याने खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता कव्हर क्षेत्रामध्ये खेळला. तिथं डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडेल. तद्वर मात्र 2 धावा धावून अर्चित केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते टाकीकोण संघाकडनं. जिथे मोठे फटके येत नाही तिथे एकेरी दुहेरी धावा रोटेट करताना पाहायला मिळतात. ते 2 फलंदाज 2 धावेच्या साहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा. चांगली फलंदाजी आता मित्र मंडळ टाकीकोण संघाकडनं 27 धावांचं आव्हान पेलण्यासाठी उतरले होते मैदानात. तदनंतर मात्र आता आपण जर पाहिलं ना 8 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 चेंडू मध्ये जवळजवळ 15 धावा या 2 फलंदाजाने जमा केलेला आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज विलास जो की एक षटकाच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये पायरोन खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पूर्णतः डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते मात्र दुसऱ्या विकेटचा पतंग होतो. विलास बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा आदरा बसला टाकीकोण संघाला. इथे मात्र 15 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय सुशांत हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जिथवर मात्र 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज नक्कीच बाद केलाय. मोठा हादरा बसला आपल्याला पाहिलं तर टाकीकोण संघाला विलास याच्या स्वरूपात जो की एक षटकाच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळत होता. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सुशांत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रुपेश. इथे मात्र ओरपिच मध्ये चेंडू होता खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक 3 बाद होतो. टाकीकोण संघाला बॅक टू बॅक दुसरा आदरा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 फलंदाज नक्कीच बाद झालेत. 15 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अनिल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्या फिरकीच्या जादुई जाळ्यामध्ये नक्कीच हे टाकीकोण संघाचे मासे अडकवताना पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सुशील हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. सुशील आणि सुशांतची जोडी आहे. या 2 जोडीला मात्र 8 चेंडू मध्ये 12 धावा या जमा करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी अद्याप मित्र म्हणेल अनिल याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट यानं सुद्धा घेतल्यात. हॅट्रिकच्या कदारावरती अनिल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. इथं चांगली गोलंदाजी चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथून धावून येईल. तद्वर मात्र
एक धाव नक्कीच अर्चित केले. एक धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 धावा. जिथं वाटलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल, परंतु स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आपण पडताना पाहिला. एक धाव तिथे मात्र धावून अर्चित केले. एक धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. जिथं जर आपण कल्पेश पाहिलं ना, या मैदानामध्ये डावखुऱ्या गोलंदाजाला खेळपट्टी अनुकूल ठरताना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये डावखुऱ्या गोलंदाजानं नक्कीच मैदानामध्ये आपला धाबधबा कायम ठेवलाय. अनिल मात्र डावखुरा गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र थोडस फलंदाज सफल झाला होता. पंच मात्र दंडात्मक कारवाई करतात. हा स्क्वेअर चेंडू असेल, आव्हानतरी धाव असेल. या आव्हानतरी धावेने धावफलक मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 17 धावा. क्रिकेटमधील अशुभ अंक म्हटला जातो 17 आणि खतरा. तो खतरा नेहमी हा गोलंदाजाला होत असतो, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी अनिल करतोय ना, त्या प्रकारे नक्कीच आपण जर पाहिलं तर फलंदाज सुशीलला मात्र खतरा होईल का? इथे मात्र ओरपीच मध्ये चेंडू होता, हलक्यात खेळून काढला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण होते. नक्कीच दुसऱ्या धावचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. एक धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी अनिल याच्या माध्यमातून आपण पाहिले. आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 या धावसंख्या फक्त खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी आहे. जिथं मात्र पहिला गोलंदाज साहिल थोडासा महागडा ठरला होता, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी अनिलने केली. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल तब्बल 9 धाव्यांची. टाकेकोण संघाकडनं वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय हर्ष. करंजकोल संघाकडनं हर्षल हा गोलंदाज येतोय. हर्षलच्या वाट्याला 6 चेंडू असणार आहेत आणि 9 धावा या त्याला रोखायच्या असणार आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सुशील आणि त्याला साथ देतोय सुशांत. सुशांत आणि सुशीलच्या या जोडीला 6 चेंडू मध्ये 9 धावा जमा करायच्या आहेत. चांगली लढत आपण पाहतोय रंगत येणार या मॅच मध्ये. पहिले 3 चेंडू हे महत्वाचे असतील. 3 चेंडू वरती काय समाचार घडेल बिघडेल मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल, कारण की एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण जर मैदानाचा विचार केला तर पूर्णपणे चौफेर फटके मारू शकतो असं मैदान आहे. तितकंच आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तद्वर मात्र आपण 1 धावच नक्कीच जमा करू शकतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो. इथं मात्र कुटापायचा चेंडू आहे. ऍडव्हान्टेज होता आणि चेंडू खाली आहे आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय सुशांत. सुशील हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच नशिबाची साथ हे आज आपल्याला मात्र लाभलेली पाहायला मिळते करंजकोल संघाला. जिथे मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की शॉर्ट पिच मध्ये चेंडू असेल तर सीमा लगोलग आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र विकेट मध्ये त्याला कन्वर्ट केलंय. म्हणून म्हणूयात नशिबाची साथ आहे करंजकोल संघाच्या वाटेला. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि 5 चेंडू मध्ये 9 धावा जमा करायच्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शशिकांत हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय सुशांत हा फलंदाज स्ट्राईक आहे. त्याला साथ दिली. ते मात्र सुरेख गोलंदाजी. पंचांकडे अपील. पंच मात्र अतिशय दक्ष असे पंच दात पेटाळून लावतायत. लेग बिफोर सी नक्कीच लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव असेल. 1 धावेच्या साहाय्याने धावफलकांत धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 19 धावा. चांगली गोलंदाजी अद्याप मित्र म्हणेन हर्षच्या माध्यमातून पहिला चेंडू हाफ टॅकल टाकला होता, तदनंतर मात्र जड मध्ये गोलंदाजी केले. नक्कीच पायावरती चेंडू आदळला होता. पंचांकडे अपील झाली होती. अतिशय दक्षचे पंच आपण पाहिले. दात पेटाळली. तदनंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच अर्चित केलेली आपण पाहिली. इथे मात्र फुल टॉस. पंचांचा इशारा आलाय. नो भीमर. भीमर गोलंदाजी. इथे मात्र काय घडतंय? जवानी के मस्ती में ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और एक्सीडेंट हो गया. इथं मात्र ब्रेक लावायचा होता शशिकांतला. तो ब्रेक लावू शकत नाही. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. तर नक्कीच रिव्ह्यू साठी इथं अपील केले. थर्ड अंपायर कडे भीमर साठी रिव्ह्यू चेक करायचा आहे. इथे मात्र पंचाने पाहिलं होतं, तदनंतर मात्र घोषित केलं. इथं आपण स्क्रीनवरती पाहत आहात भीमर
कशा प्रकारे आहे तटस्थ पंच थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर त्यांच्याकडनं निर्णय येतोय नो बॉल. इट्स इज अ बिमर. येतं मात्र 2 धावा आल्या. 2 धावेच्या साहाय्याने धावफलका मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. शशिकांत हा फलंदाज नक्कीच आला होता मैदानात. तसंच माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय निखिल. हा फलंदाज मैदानात दाखल झाला आहे. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सुशांत. इथं हाफ ट्रॅकर त्याला मात्र परगला आणि इथं मात्र जोडलाय 6 धाव्यांसाठी. कमालीची फलंदाजी आपण पाहिले. टाकेकोण संघाकडे म्हटलं होतं पहिले 3 चेंडू हे महत्वाचे असतील. जिथे मात्र पहिल्या 3 चेंडूवरतीच एक बिमर पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र हाफ ट्रॅकरची गोलंदाजी आणि त्याच्यावरती लगावला गेलेला हा षटकार आपण पाहिला. इथं मात्र विजय संघ ठरतोय टाकीकोण संघ आणि या सामन्याचा सामनावीरचा मानकरी ठरतोय ज्यानं आपल्या गोलंदाजीवरती अक्षरशः करंजकोल संघाला नाचवलं. 2 बळी घेतल्या आणि फक्त 7 धावा खर्च केल्या असा टाकीकोण संघाचा गोलंदाज समीर ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा मानकरी. धन्यवाद. टाकीकोण टीमचे खेळाडू समीर आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी जालिंदर बनकर साहेब यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जालिंदरजी बनकर साहेब आपल्या विनंती आपण यायचंय. समीर आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक जबरदस्त बॉलिंग समीर यांच्याकडून पाहायला मिळाली. तर कुसगाव टीम चला आपण फिल्डिंगला जायचंय. समीर आपण यायचंय. तर बनकर साहेब आपण सुद्धा यायचंय. विनंती आहे. एक जबरदस्त बॉलिंग